तक्रार नोंद करून घेऊ. चल. जे घडलं ते व्यवस्थित सांगा आता मला. हो अगं आपण दोघे नाही का बोलत होतो, तू सांगत होतीस घटस्फोट देण्यामागे तुझा नाईलाज होता म्हणून. मॅडम फक्त चोरीबद्दल सांगा. बर म्हणजे असं झालं की आपण तेव्हा दोघी जणी बलमा. अरे सॉरी भावा, ते वाघमारे भेटले आणि ते चोर. नको सांगू, सगळं मला कळालं. चोर माझ्या समोरच गेला. तुला आणि वाघमाऱ्याने जेव्हा रिक्षात एकत्र बघितलं ना, तेव्हाच कळलं काय आता मेकॅनिकल येत नसतो. म्हणून माझं मी मेकॅनिकला बोलवलं, सगळं करून घेतले. 500 रुपये दे, विषय संपव. बलमा, त्या कॉन्सलर मॅडमचा मोबाईल सापडला. त्यातले व्हिडिओ बघ. हेच व्हिडिओ बघून जज साहेबांनी आमच्या घटस्फोटासाठी परमिशन दिले. तुझं आणि माझं नातं संपवणार, घटस्फोट देणार तुला, तर राजकारणी नाही गँगस्टर होशील. अरे पण हे व्हिडिओ कोणी शूट केले असतील? मला वाटतंय मम्मी, कवी, नाहीतर मग सपना होईल. नक्की कोणी केला असं? तिघींनी मिळून तर केलं ना सांग. बरं जाऊ दे, ते आपण नंतर बघू. आधी मोबाईल आपण वाघमाऱ्यांना देऊ. चल. मॅडम तुमची पर्स. थँक्यू मंजू, तुझ्यामुळे मला माझी पर्स मिळाली. थँक्यू मला नाही, सत्याला म्हणा. का? सत्याला का? अहो मी जेव्हा त्या चोराच्या मागे पळत गेले ना तेव्हा असं झालं सगळं. माझा फोन? अगं माझा फोन कुठे आहे? यात फोन पण होता माझा. बहुतेक यानंच चोरलाय. कुठे रे माझा फोन? फोन कुठे आहे या पर्स मधला? पर्स चोरलीस तेव्हा फोन पण चोरलास ना तू? लवकर सांग फोन कुठे आहे? माझी महत्वाची कागदपत्र आहेत त्या फोन मध्ये. तूच चोरलायस ना तो? अगं मंजू, त्या फोन मध्ये सगळे महत्वाचे व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स होती माझी. यानंच घेतलाय फोन. सांग लवकर कुठे आहे फोन? काय रे, मॅडमचा फोन घेतलास तू? अहो मॅडम, मी यांची पर्स उघडून पण बघितली नाही हो, आणि तुम्ही मला टाइम पण दिला नाही तेवढा. वा, म्हणजे तुला पर्स उघडायला वेळ द्यायला हवा होता. तो दिला असता म्हणजे म्हटला असतास जरा चहाला पण चला ना. हा चाललाच ना मला. गप रे. माझा फोन कुठे आहे सांग आधी. ह्यो घ्या तुमचा मोबाईल. तुला कुठे सापडला? ह्यो मला धडकून पडला तेव्हा मोबाईल बी पडला असं. थँक्यू सत्या, तू खरंच प्रामाणिक आहेस. नाहीतर एवढे कष्ट कोण घेतं. थँक्यू सो मच. थँक्यू मंजू. येते मी. मी बी येतो. बलमा,
त्यांच्या मोबाईल मध्ये एवढे व्हिडिओ होते म्हणजे यांना नक्कीच काहीतरी माहित असणार. मला असं वाटतं की आपण त्यांना विचारायला पाहिजे की घटस्फोटाच्या मागे नक्की कुणाचं कारस्थान आहे. होय, त्यांना पण जर विचारलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील सत्या. अरे कुठे गेल्या? सत्या, सांगायला नकार दिला तर? ते पुढचं पुढे बघू. आधी एकदा विचारून तर बघायला पाहिजे. तू फक्त त्यांच्यावर नजर ठेव. हे दोघं माझा पाठलाग का करतायत? चल चल. चोराला पकडण्यासाठी सत्याने आज मंजूला मदत केली. म्हणजे घटस्फोट झाला तरी दोघांमधली मैत्री अजूनही चांगलीच आहे वाटतं. मंजू, आज मस्त काम केलंस तू. म्हणजे त्या चोराच्या मागे लागून त्याला पकडून आणलंस. ग्रेट जॉब यार. पण ना मला एक गोष्ट कळतच नाहीये, सत्याने तुला त्या चोराला पकडण्यासाठी कशी काय मदत केली? अगं मगाशी मी देवानी मॅडमना सांगितलं की सगळं. ऐकलं नाहीस? अगं मगाशी ऐकलं मी, पण मला असं वाटतं की तुझा आणि सत्याचा तर घटस्फोट झाला ना. आणि फक्त तेवढंच कुठे, तू तर पोटगी पण मागितली आहेस, हो ना? मग अगदी एवढं सगळं होऊन सुद्धा सत्याने तुझी मदत कशी काय केली? हा, सत्य असाच आहे अगं, सगळ्यांच्या मत्तीला धावून जातो. मंजू, सत्य मोठ्या मनाचा आहे ना, हे आम्हाला बी माहिती आहे. पण एवढं सगळं असून सुद्धा तू त्याला घटस्फोट का दिलास ना, हे कळत नाहीये. आणि तू त्या मॅडमना काय म्हणालीस की तुझा सगळा नाईलाज होता? अगं मंजू, असा काय नाईलाज होता ना, ते आम्हाला तरी कळू दे. सांग मला. भारती मावशी, अहो ते त्या दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलत होते आणि आमच्यात घटस्फोट नाही लाजन नाही झाला, मर्जीनं झालं आमच्या. अरे अरे अशा अचानक कुठं गायब झाल्या? काय माहित. हे काम कर, चल तिकडे बघू. चल चल. बोला देवानी मॅडम. हॅलो मंजू, अगं ऐक ना, ते सत्य आणि बलमा माझा पाठलाग करतात पोलीस स्टेशन पासून. देवानी मॅडम काय बोलात? कोण पाठलाग करते? माहिती नाही का ते, मी त्यांना कसा बसा चकवा देऊन आले, कुठेतरी शोधत अस. हेल्प. हो आत्याबाई. ताई, मंडप कुठं टाकायचं? मंडप कशासाठी? हो ग बाय, आला बाई तुम्ही. चला चला, तुम्हाला धावती या. हा बघा, हा तो मंडप टाकायचा. हा, आणि इथं स्टेज टाका. हा, घ्या माप घ्या. मग मी कसलं मंडप टाकते? अरे डीजे आता विचारतो. हा मिश्राली बाई,
कसलं मंडप कशासाठी? लगीन मी माझच आहे, जाती तुम्हाला सोडून. खरंच मी काय चुकलं माझं? मी काय बोललो? मी पायावर जायचं करू नको. अहो जरा तर शान्यागत वागा की. तुम्हाला कसं कळत नाही मंडप कुणासाठी टाकत्या ती? अहो आपल्या डिजूचा आणि मंजूचा साखरपुडा हाय. हे माझा डिजू, माझं घरची शुगर तुझा शुगर बॉक्स आहे. साखरपुडा. आत्ते, हे सगळं करताना तू दीदीची परवानगी घेतलीस का? सगळ्या मनातच कारभार चाललाय? तसंच चालला असेल म्हणा. एवढी कुठे अक्कल आहे आपल्याला? हे आमरे, ही समज करायसाठी तुझ्या दीदीची परवानगी घ्यायची मला काय बी गरज नाही. ही लगीन जर तुझ्या दीदीला करायचं नसतं का नाही, तर तिने सत्याला घटस्फोट का दिला असता? ह्याची अक्कल तुला आहे का? वेळ आली ना की तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर देईन बघू. आणि हो तुम्ही आम्हाला काय मंडप पिंडप घालायचं नाही, जा तुम्ही. हो अजिबात घालायचं नाहीत ना. मी सांगितलंय ना मंडप टाकायला, मंडप टाकायचा माप घ्या. चला. तुम्हाला एकदा म्हटलं ना इथं काय मंडप पिंडप घालायचं नाही, निघा तुम्ही इथनं. अजिबात जायचं नाही. थांबा, मी तुम्हाला म्हणलंय ना. हो, थांबा. तुमचं काय ते एकदा ठरवा. एकदा तुम्ही मंडप घातला ना, नंतर नाही बोललात तर तुम्हाला अडचण होईल. एकदा तुमचं काय ते ठरवा आणि नंतर मला कळवा. हे आमरे, ही तुझी टिव अशी चालू ठेवलीस का नाही, तर तुझी दीदी आयुष्यभर बिना लग्नाची राहील. आणि आमचा डीजे बी. मम्मी समजा सोड, पण तू माझं लगीन करण्यासाठी माझी परवानगी घेतली होतीस का? माझा डिजू, आणि तुझ्या परवानगीची काय गरज आहे? आणि तुला माहितीये ना तुझ्या मम्मीला सारखं झालेलं असतं, डिच्चू मंचू डिच्चू. का बसा पप्पा. मम्मी मला हे लगीन मान्य नाही. तुम्ही तुमचे किशे भरायला माझं मन मारताय मम्मी. आत्ते, लग्नाच्या वयाच्या पोरावर हात उचलताना तुला लाज वाटत नाही? हे आमरे, रत्नाक काटे. आता ही अमृता कसा तुझा काट्यानं काटा काढते ना ते बघच. फक्त थोडे दिवस वाट बघ, तिने स्वतः तुझ्या तोंडावर सांगेल की तिला हे लग्न मान्य नाही. आणि त्यानंतर तुझ्या या तोंडावरचा उडलेला रंग बघायला ना लय मजा येईल. का रे, का पाठलाग करताय तुम्ही माझा? हे बघा मॅडम, उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी तुमच्या मागे आलो नव्हतो. आणि जर तुम्हाला त्रास झाला असेल तर आम्ही आधीच तुमची माफी मागतो. बोला, काय काम आहे? मॅडम, तुमचा मोबाईल मिळेल का? प्लीज मॅडम, ट्रस्ट मी. तुझा आणि माझं नातं संपवणार, घटस्फोट देणार तुला, तर राजकारणी नाही गँगस्टर होशील. मला सांगा, माझ्या आणि वाघमाऱ्यांच्या भांडणाचे व्हिडिओ तुम्हाला कुठून मिळाले? हे बघ, हे तुला सांगायला मी बांधील नाही. ती माझ्या जॉबची सिक्रेसी आहे. इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब. आणि मी हो मॅडम, इंग्लिश शब्द जाणून आमच्या डोक्यानं का फिरू? तुमची जशी सिक्रेसी आहे ना, तशी सत्याची वाघमाऱ्याची सिक्रेसी. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही कसे काय शूट केले व्हिडिओ? बरं ठीक आहे, शूट केले ते केले, सगळ्यांसमोर कोर्टात कशाला दाखवले? ए, हळू बोलायचा माझ्याशी. एका महिलेशी या आवाजात बोलू शकत नाही तुम्ही. मग मॅडम, आम्ही तुम्हाला नीट विचारतोय तर तुम्ही बी नीट उत्तर द्या की. एकतर स्वतः चोरी करायची आणि वर शिरजोरी दाखवायची. हे बघा, तुम्ही आमचे पर्सनल व्हिडिओ शूट केलेत म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो. आणि मॅडम, अख्ख्या साताऱ्यात तुम्ही ऐकलंच असेल की मी कोण आहे. ए, मी एक महिला कर्मचारी आहे, ती सुद्धा सरकारी. धमकी देतोय? धमकी दिलीच नाही मॅडम तुम्हाला, आणि देणार पण नाही. कारण आम्ही स्त्रियांचा आदर करतो. आणि नैतिकतेबद्दल तुम्ही आम्हाला सांगू नका. घटस्फोटाची केस जिंकण्यासाठी तुम्ही आमचे पर्सनल व्हिडिओ शूट केले, ते बरोबर होतं का? हे बघा, एखाद्याचे पर्सनल व्हिडिओ विदाऊट परमिशन शूट करणं कायद्यानं गुन्हा आहे.
आणि तुम्ही आमचे व्हिडिओ शूट केले. नाही ठीक आहे, मी एक काम करतो की जज साहेबांना भेटतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही आमचे पर्सनल व्हिडिओ विदाऊट परमिशन शूट केले. चल बलमा, पण जज साहेबांना भेटू आणि वकिलांशी बोलू. एक मिनिट. ते व्हिडिओ तुझ्या आईनी आणि मंजूच्या आत्यानी मला मदत केली होती. आता त्यांनी ते तसं का केलं हा जाब तू त्यांना विचार. मी माझं काम केलं. सत्या, मंजूवर पण काहीतरी प्रेशर असणार आहे, त्याशिवाय ती तुला नकार देणार नाही. हे असं का वाटतं तुम्हाला मॅडम? कारण याआधी मी 99 केस लढली. ही माझी 100वी केस आहे. नवरा बायकोंच्या भांडणात नवरा बायको एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकांविषयी वाईट बोलतात. पण मंजू जेव्हा जेव्हा तुझ्याविषयी बोललीये तेव्हा चांगलंच बोललीये. कारण आज सकाळीच आम्ही भेटलो तेव्हा तुझा विषय काढला, तेव्हाही मंजू तुझ्याविषयी चांगलंच बोलली, कौतुक करत होती तुझं. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतेय, मी फक्त माझं काम केलंय. सॉरी मॅडम, आम्ही तुमचा पाठलाग केला आणि तुम्हाला असं त्रास दिला. आणि थँक्यू सो मच आमची मदत करण्यासाठी. ठीक आहे, येते मी. सत्या, मंजूवर पण काहीतरी प्रेशर असणार आहे, त्याशिवाय ती तुला नकार देणार नाही. बलमा, आता तर देवेनी मॅडम स्वतः बोलल्या की वाघमारेंची काहीतरी मजबुरी होती म्हणून त्यांनी मला नकार दिला. तरी मी वाघमारेंना किती वेळा विचारत होतो की वाघमारे काय झालंय काय झालंय काय झालंय, पण नाही, वाघमारेंनी मला काहीच सांगितलं नाही. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. बल मग आता पुढे काय करायचं? पण मंजू जेव्हा जेव्हा तुझ्याविषयी बोललीये तेव्हा चांगलंच बोललीये. ए सत्या, अरे पुढं काय करायचं? त्या अधिकारी मॅडमला आपण धमकी देऊन आलोय, आता काय करायचं मग? चल बलमा, पुढं चल, तुला सांगतो, उठ. आपण तुला अंतरत नाही. एकेकाळी मी असाच होतो हिरो सारखा. हो काय हो, आणि आता दिसतंय लक्ष्मीकांत बेर्डे सारखा, पण आधी अंकुश चौधरी सारखा होतो मी. हो, 6 पॅक होते, आता फॅमिली पॅक झालाय सोडून दे. पण तुला सांगतो, असला डेअरिंग बंद होतो का नाही, अशी लाच मारून दरवाजा तोडायचो. हे असंच. हो हत्याबाई, खरं खरं सांगा, तुम्ही वाघमारेंना अशी काय धमकी दिली की त्यांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या? हो बोला की. आमच्या भांडणाची व्हिडिओ त्या देवानी मॅडमला तुम्हीच दिले ना? बोला की हत्याबाई. इतर वेळेला तुमचं तोंड लई चुरू चुरू चालतं ना, मग आता कशी दातखळी बसली तुमची? बोला की, बोला म्हणतोय लोक. काय म्हणतोय मी? त्याबाई तुम्ही बघ सत्या, नाहीतरी तुमच्या दोघांच्यात भांडणं होतच होती की. आणि तसं बी तुमचं लगीन मोडणारच होतं, मग त्याला माझा हातभार लागला असं समज. ओ त्याबाई, उगाच काहीतरी फालतू कारण देऊ नका. मला चांगलंच माहिती आहे, आमचं लग्न मोडावं म्हणूनच आमच्या भांडणाचे व्हिडिओ केले ना तुम्ही. नाही, तुम्हाला लई आवड आहे ना व्हिडिओ शूटिंग करायची. ठीक आहे, आता तुमचा कार्यक्रम फिक्स करताना मी व्हिडिओ शूट करा. काय केलं मी नाही.
मला सोड, मला मी पाया पडतो, मी काय नाही केलं, मला सोड, मला सोडतो पण त्याआधी तुमच्या बायकोला खरं खरं सांगायला सांगा. त्यांना विचारा की त्यांनी अशी वाघमाऱ्यांना काय धमकी दिली, वाघमाऱ्यांनी माझ्या प्रेमाला नकार दिला. अशी काय धमकी दिली की माझ्या प्रेमाला नकार दिला? आता हा विचार. अगं मम्मी आता तरी बोल की, बघ पप्पांची अवस्था, लय मार खातील पप्पा, बोल मम्मी बोल. आत्याबाई आता तुम्ही तोंड उघडताय का मी ह्याचं तोंड कायमचं बंद करू? बोल मम्मी बोल. आत्ते अगं बोल काहीतरी, नुसती काय बघत बसली? तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या नवऱ्याला उचलून नेलेलं चालणार आहे तुला? काय बोलते? आत्याबाई बोला आता. या बघा मी माझ्या प्रश्नांची उत्तरं घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही. ठीक आहे, तुम्ही असं ऐकणार नाही. आता याचा कार्यक्रमच फिक्स करतो. सध्या थांब. सत्या, आता आपला घटस्फोट झालाय. हा, आपल्यात कुठलं बी नातं राहिलेलं नाही. त्यामुळे माझ्यासाठी आणि या घरातल्या प्रत्येकासाठी तू परकायची. त्यामुळे या घरात येऊन माझ्या माणसांना जा विचारायचा अधिकार तुला नाही. झाला तेवढा तमाशा, बाद झाला. या घरात पुन्हा आला नाही तर चालेल. वाघमारे काय बोलताय? आपल्यातलं नातं तोडायला निघाले होते आणि मला चांगलंच माहिती आहे तुम्ही तुमच्या मनानं नकार दिलेला नाही. मला तुमचं बी माझ्यावर. सत्या, बाद झालं. मी तुला शेवटचं सांगते, मी नकार माझ्या मर्जीनं दिला. माझं तुझ्यावर प्रेम नाही, नव्हतं आणि नसणार आहे. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.